नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा आपल्याला कधी मिळणार आहे, याची नेमकी तारीख किती आहे आणि आपल्या खात्यावरती हे पैसे कधीपर्यंत येऊ शकतात, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे वाटप लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। याबाबत नवीन अपडेट ही समोर आलेली आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयाची थेट आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये 2-2 हजार रुपयांच्या स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्येही जमा करण्यात येत असते। यंदाचा मागील म्हणजेच 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारीला वितरित करण्यात आलेला होता। आता 4 महिने उलटून गेले मुळे पुढील हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। पुढील हप्त्याच्या तारखेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी मागील वर्षातील पद्धती पाहता 31 जुलैपूर्वी 20वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगितलं जात आहे। 20वा हप्ता कधी मिळणार आहे? मिळालेल्या माहितीनुसार येत्या 28 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधील मोतिहार येथे भेट देणार आहेत। या दौऱ्यात या हप्त्याचे वितरण मोठ्या कार्यक्रमातून होईल अशी जोरदार चर्चा ही सध्या सुरू आहे। एप्रिल जुलै कालावधीत हप्ता अद्याप मिळालेला नाही। अनेक शेतकरी याबाबत संभ्रमात आहे, तरीही केंद्र सरकारकडून लवकरच याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे। देशभरातील 10 कोटी शेतकरी या पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत। केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार जवळपास 10 लाखापेक्षा सुद्धा शेतकरी या पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत। 2019 मध्ये पीएम किसान योजनेची सुरुवात करण्यात आली होती। आतापर्यंत सुमारे 3.64 लाख कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। पीएम किसान योजनेसाठी काही काटेकोर नियम सुद्धा सरकारने घालून दिलेले आहेत। पीएम किसान योजनेसाठी काही अटी लागू आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर जमिनीच्या नोंदी आहेत, ज्यांना ई-केवायसी पूर्ण केलेली आहे, आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी जोडलेला आहे, त्यांनाच पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो। त्यासोबत डॉक्टर, इंजिनियर, 10,000 रुपयापेक्षा जास्त पेन्शन घेणारे किंवा करदाते यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। पात्र शेतकऱ्यांना पुढील हप्त्याकरिता कागदपत्रे वेळेत अपडेट ठेवण्याचे आवाहन प्रशासन हे वेळोवेळी करत असतं। सरकार आपल्या बँकेशी आणि बँक खात्याची लिंक असणं आवश्यक आहे आणि ते खातं सुरू असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। त्यासोबत मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्यामध्ये नमो शेतकरी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक 2-2 हजार रुपयाच्या हप्त्यामध्ये दिले जातात। त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण वार्षिक 12,000 रुपयाचा थेट लाभ मिळतो। या योजनेचा हप्ता देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। दरम्यान गेल्या काही वेळेच्या प्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मोठ्या कार्यक्रमातून हप्त्याचे वितरण होईल। त्यानंतरच निधी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। काही तांत्रिक कारणामुळे रक्कम जमा होण्यास 2 ते 5 दिवसाचा विलंब होऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते, आधार क्रमांक अपडेट ठेवणे आवश्यक आहे। सरकारने या योजनेचे वितरण प्रक्रियेत आणखी पारदर्शकता आणण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, येत्या जुलै महिन्याच्या 18 तारखेपर्यंत किंवा या महिन्याच्या महिना अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचे 2-2 हजार रुपये असे एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होतील। आपल्याला आजची अपडेट आवडली असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।